अशा थंड वातावरणामध्ये एक रेसिपी सुचलेली आहे, कटाचे वडे. चला तर आपण आता स्टार्ट करूया त्या डिशसाठी. वेलकम बॅक टू जयश्रीज किचन. आज आम्ही बनवत आहे आलू बोंडा सांबर. तर आपण काय केलेलं आहे, त्यासाठी ऑलमोस्ट 4 बटाटे आहेत ते आपण शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये. वाफ दिलेली आहे आणि आपण आता रेसिपीसाठी सुरू करूया. चला तर मग. तर आपण आता काय करतो आहे की हे जे उकडून घेतलेले आहेत बटाटे, आपण ह्याचे छोटे छोटे बारीक तुकडे करतो आहे. आणि याच्यानंतर आपण काय करणार आहे, हे जसे तुकडे कंप्लीट झाले सगळे तोडून, तर आपण आता ह्याला फोडणी देण्याने काइंड ऑफ आपली बटाट्याची भाजी जशी करतो आपण तसं करणार आहे. तर अशा प्रकारे आपण ना सगळे जे आपण बटाटे घेतले होते हे सगळे असे छान व्यवस्थित एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. आता चला आपण असंच स्टार्ट करूया पुढच्या प्रोसेससाठी. ऑलमोस्ट 1 ते दीड डावगा आपण तेल टाकतो आहे. ही बटाट्याची भाजी करण्याच्या आधी आपण एक छोटी कढई घेतलेली आहे, त्याच्यात 1 डावगा तेल टाकलेलं आहे. आणि ते करतो आहे आपण कशासाठी, कारण की आपण कांदा आणि खोबरं हे आधी भाजून घेणार आहे. त्यासाठी आपण ही कढई गरम केलेली आहे. जसं की आम्ही आता हे कांदा आणि कांदा मोठा मोठा जरी कापला तरी चालेल, पण त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे खोबऱ्याचा किस. तर आपण कांदा कढईमध्ये टाकलेलं आहे. याला थोडंसं जे आहे परतून घेऊ. तर आपण टाकतोय आता खोबऱ्याचं किस. आता या दोघांना एकजीव करून घ्या आणि थोडंसं लालसर होईपर्यंत याला परता. त्याचं आपण टाकतोय आता 2 ते 3 मिरची, जास्त मोठा मोठा कापून घेतलेला आहे. काय ना, रस्सा करायचा आहे ना, तर त्यासाठी आपण आता अद्रक जे आहे वरचं त्याचं साल्ट काढून घेतो आहे टर्फल, आणि त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहे. तर हे जे आपण कढईमध्ये परतून घेतलं होतं याला आपण आता एका छोट्याशा भांड्यात काढू आणि याला गार करायला ठेवू, कारण की हे जाणार आहे मिक्सरमध्ये त्याचं पेस्ट करण्यासाठी. आपण आता काय केलेलं आहे की छोटंसं जे आहे पॉट घेतलेलं आहे मिक्सरचं, तर त्याच्यामध्ये आपण टाकतोय मिरची. आपण टाकतोय ऑलमोस्ट 4 ते 5 मिरची ते टाकतोय आपण आता. त्याच्यानंतर अद्रक टाकतोय आपण आणि लसूण ऑलमोस्ट 5 ते 6 पाकळ्या हे आले आपले लसूण. याला आपण आता काय करतो, याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आता आपण स्टार्ट करूया भाजीसाठी. तर ऑलमोस्ट आपण एक दीड 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 1 ते दीड चम्मच किंवा डावगं जे आहे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये कढईमध्ये गरम होण्यासाठी. तर आता तेल जे आहे गरम झालेलं आहे. जिरे मोहरीची आपण एक फोडणी देऊ. तर आपण आता हे काय मिरची अद्रक आणि लसूणचे जे पेस्ट आहे आपण ते पेस्ट आपण टाकतोय आता कढईमध्ये. त्याच्यानंतर आपण टाकतोय कढीपत्ता, अर्धा चमचा आपण हिंग टाकतोय आणि याला आपण आता फ्राय करून घेतोय. नंतर आपण टाकतोय हळद अर्धा चमचा, चवीनुसार आपण टाकतोय मीठ. पुन्हा थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण टाकतोय बटाटे. बटाटे आपण कढईत टाकलेले आहेत आणि आता हे पूर्ण जे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण टाकलेले कोथिंबीर त्याच्यामध्ये आणि आता व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची आहे. जशी आपण बटाट्याची भाजी करतो तशी नाही करते, एकदा ऑलमोस्ट 2 ते 2.5 मिनटं याला फक्त परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्यानंतरची पुढची प्रोसेस सांगतो. त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, थोडंसंच ऑलमोस्ट 1 डावगंच तेल टाकलेलं आहे. तर आता गॅस आपण बंद केलेला आहे. आपण याला काय करू, आता याला थंड करायला ठेवू, कारण की आपल्याला याचे वडे करायचे आहेत त्यासाठी. पण आता काय करतोय की आपण करून घेतलेलं आहे आपलं कांदा खोबरं आणि मिरचीचं भाजून घेतलेलं आहे ते आपण आता मिक्सरमध्ये फिरवतोय. का तर आपल्याला
कट करायची आहे. त्यासाठी स्टार्टिंगला मी तुम्हाला सांबार सांगितलं होतं, बट चुकून तोंडातून निघालं आहे. तर आपल्याला कट करायची आहे त्याची. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे हे पूर्ण मिश्रण आणि प्लस आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतो. याच्यात टाकतो आहे आपण काजू आणि बदाम. ऑलमोस्ट 8 काजू आणि 8 बदाम टाकतो याच्यात. चव अजून छान येईल त्याच्यामुळे. ऑलमोस्ट एक 1.5 ते 2 टोमॅटो पण टाकतो आहे आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये. त्यानंतर आपण 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकतोय आणि ह्याला आपण आता मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊ. आपण आता काय करतोय, आपण कट करतोय आटा. तर त्यासाठी आपण ऑलमोस्ट एक डाव तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि थोडीशी मटकी आपण थोडंसं फ्राय करून घेतोय. याला थोडंसं हलकं भाजून घ्या. आणि इकडं साईड बाय साईड आपण काय केलेलं आहे की ऑलमोस्ट एक 2.5 ते 3 कप आपण गरम पाणी ठेवलेलं आहे या कढईमध्ये टाकण्यासाठी. ते थोडंसं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊ. आता ऑलमोस्ट आपण 3 दावगे तेल टाकू. आपल्याला कट करायचं त्यासाठी. तर तेल ऑलमोस्ट छान गरम झालेलं आहे. तर आपण आता टाकतोय आपण जिरे आणि मोहरी. तर आपण जी पेस्ट केली होती ते आपण कढईमध्ये टाकलेली आहे. असं छान फ्राय करून घ्या. चवीनुसार मीठ टाकतोय आपण आता याच्यामध्ये. त्यानंतर आपण टाकतोय मिरची 2 चम्मच, दीड चम्मच मॅक्स. हळद टाकतोय आपण. आता हे काय ना, आम्ही हे 4 ते 5 जणांसाठी करतोय, त्याच्यानुसार तुम्ही मिरची वगैरे टाका. आणि आपण टाकतोय आता गरम मसाला. याला एकदम छान फ्राय करून घ्या, म्हणजे जे आपली ती ग्रेव्ही केलेली आहे ही ती व्यवस्थित मिक्स होईल. त्याच्यानंतर आपण जे भाजून घेतलेले मटकी आहे ते मटकी याच्यात टाकतोय आपण. आता हे जे आहे आपण करतोय हे थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्या, म्हणजे अजून चव छान होईल. तर आता आपण टाकतोय ते गरम पाणी जे केलं होतं आपण ते कढईमध्ये गरम पाणी टाकतोय. आता हे जे ऑलमोस्ट एक 5 ते 6 मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे. आणि आपलं जे कट आहे ते रेडी होणार आहे ऑलमोस्ट 5 ते 7 मिनटामध्ये. याच्यावरतून काय करा तुम्ही, याच्यात थोडंसं जे आहे कोथिंबीर आपण टाकतोय, अजून छान चव येईल याच्यामध्ये. आपण काय करतोय, एक ते 1.5 वाटी जी आहे ती हरभराची डाळ घेतोय, कारण की आपल्याला करायचे आहेत ते तळायचे आहेत ना वडे, त्यासाठी. आम्ही काय केलेली आहे, तांदूळ घेतलं होतं, त्याला मिक्सरमध्ये फिरवलं जेणेकरून आपल्याला या पिठामध्ये टाकता येईल. जे वडे जे आहेत ते क्रिस्पी होण्यासाठी हे तांदळाची पावडर केलेली आपण, तर ते आपण याच्यात टाकतोय आता. चवीनुसार आपण आता टाकतोय मीठ याच्यामध्ये. लाल मिरची आपण टाकतोय ऑलमोस्ट 1 ते 1.5 चमचा. हळद अर्धा चमचा. थोडंसं ओवा टाकतोय आपण घासून. आपण आता याच्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण टाकू याच्यात पाणी. असं सगळं जे पीठ आहे ते एकजीव करायचं आहे. जे आपण वडे करणार आहे ना त्यासाठी करतोय. तर हे आपण पीठ करतोय तळण्यासाठी. तर आता स्टार्ट करतोय तळण्यासाठी. तर आपण काय केलेलं आहे, जी आपण बटाट्याची भाजी केली होती थोडीशी परतली होती, ह्याला आपण चपटे असे वडे केले होते गोल, आणि त्याच्यानंतर थोडंसं चपटं केलं होतं. आपण आता स्टार्ट करूया वडे तळण्यासाठी. त्यासाठी आपण घेतलेलं आहे कढई. गॅस चालू केलेला आहे. तळण्यापुरतं आपण तेल टाकतोय. चला आपण आता स्टार्ट करूया वडे तळण्यासाठी. हे जे पीठ केलेलं आहे आम्ही जास्त
एकदम घट्ट पण नाही आहे आणि एकदम जास्त पातळ पण नाही आहे. आपण आता एक एक वडा टाकू आपण या कढईमध्ये. कढईचं तेल पण ऑलमोस्ट गरम झालेलं आहे. असे हे व्यवस्थित प्रॉपर भिजवायचे वडे याच्यात आणि कढईमध्ये टाकायचे. असे एक एक वडे जे आहेत आपण टाकून तळून घेतोय. हा गेला आपला दुसरा वडा. वडा काय ना खालून कधी कधी एकदम चिटकून जातो, तर थोडंसं एक 2 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे वडा हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे वड्याला आपल्याला उलटं करायचं, जेणेकरून ही इकडची साईड जी आहे ती व्यवस्थित तळून घेता येईल आपल्याला. आता काय आपलं हे जे कट आहे ती पण रेडी झालेली आहे. मस्त मस्त एकदम वरती तेलसर एकदम कट एकदम छान झालेलं आहे. आता साईड बाय साईड जे आहेत आपले वडे पण रेडी होत आहेत. आता रेसिपी जी आहे ती रेडी झालेली आहे. आपण काय करतो आता एका बाउलमध्ये हे कट काढतोय. त्याच्यानंतर जे आपण वडे केले होते हे वडा कटात चाललाय अशा प्रकारे. थोडंसं जे आहे आपण कोथिंबीर, मस्त एकदम छान. आपली आता रेसिपी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली पूर्ण रेसिपी छान रेडी झालेली आहे आणि आपण केलेले आहे कट आणि वडा, याला म्हणतात कटाचे वडे. तर अशा प्रकारे आपली डिश मस्त छान रेडी झालेली आहे आणि आपण आता टेस्ट करूयात आणि आपण हा व्हिडिओ जो आहे इथंच थांबूयात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.